तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष अनिल जाहीर सर आणि त्याचबरोबर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज रिक्षा संघटनाच्या माध्यमातून आज दत्त जयंतीचा औचित्य साधून आपण बघता इथं मोफत दिव्यांगांना जे आहे ते दिव्यांगांना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम म्हणजे सुत्त असा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे। माझ्यासोबत आहेत अनिल जाहीर सर। सर, हे तुम्ही दिव्यांगांना सायकल वाटप जी केलेली आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ही संकल्पना कारण मी दररोज फिरत असताना माझ्या लक्षात आलं की लोहगाव परिसरामध्ये अनेक लोक आहेत जे चालता येत नाही, अपंग आहेत आणि त्यांना उन्हामध्ये पावसामध्ये फरफटत जावं लागतं, वेदना सहन कराव्या लागतात, त्रास होतो। त्यामुळे माझ्या मनामध्ये एक मातृत्वाची भावना, एक माझं मन हे नारळासारखं आहे। मी वरून जरी नारळासारखं दिसत असलो तर आतून खूप पाण्यासारखं गोड आहे। पण नेहमी मला वाटतं की लोकांसाठी काहीतरी करावं, गरिबांसाठी काय करावं, जे अपंग आहेत, अनाथ आहेत, वंचित आहेत। म्हणून मला असं वाटलं आणि हे रिक्षा संघटनेची सगळी लोक माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितले की आपण अपंग लोकांना सायकल्या वाटायच्या आहेत। मीच सांगितले की तुम्ही ठरवा, तारीख ठरवा, मी तुम्हाला लागेल तेवढ्या सायकल द्यायला तयार आहे। भविष्यात दिव्यांगासाठी तुमच्या काय योजना आहेत? माझ्या भविष्यात दिव्यांगासाठी हीच योजना आहे की वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये ह्या परिसरातले 100 सायकल्या मला वाटायच्यात, जेणेकरून कोणालाही सामान्य जीवन जगताना त्याला त्रास होऊ नये, हाच माझा उद्देश आहे। नक्कीच। आता सुशांत माने माझ्यासोबत आहेत, काय बोलाल साहेब आजच्या आज हा जो उपक्रम घेतलाय तो खरंच कौतुकास्पद आहे। कारण की एखाद्या समाजातील वंचित घटकामध्ये एखादा अपंग व्यक्ती ज्यावेळेस जीवनमान जगत असतो आणि आपल्या शरीराचा एखादा अवयव निकामी झाल्यानंतर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये जो अंधकारमय त्याचा जो प्रवास असतो तो अतिशय विचार करण्यासारखा असतो आणि त्यांच्या या प्रवासामध्ये एक चांगल्या प्रकारचं मदत करण्याचं काम अनिल जाहीर सरांच्या माध्यमातून झालंय। त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकाश निर्माण करण्याचं काम हे तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून झाले। त्याच्यामुळं मी या सरांच्या उपक्रमाला आणि या आमच्या जगद्गुरू श्री संत तुकाराम रिक्षा संघटनेच्या सर्व सहकारी मित्रांना त्यांच्या या उपक्रमाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। नक्कीच। माझ्यासोबत पैलवान पंकज पाटोळे आहेत, तुम्ही रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहात। ज्या पद्धतीने तुम्ही अनिल जाहीर सरांना कन्व्हिन्स केला आणि ह्या सायकल वाटप करण्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे, काय बोलाल? आमचं म्हणजे रिक्षा चालवताना असताना गल्ली बोळ्यात जाताना किंवा असं दिव्यांगांनी कोणी फोन केले त्या वेळेस आम्ही तिथं पोचतो, त्यांना उचलून नेतो, दवाखाना पाणी करतो। ते बघवत नाही त्यांची परिस्थिती आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही सरांना निवेदन केलं की सर आम्हाला असा प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे अशी लोक आहेत, त्यांना सर तुम्ही प्लीज सहकार्य करा। तुम्ही दिव्यांगाच्या वेदना मांडल्या आणि अनिल जाहीर सरांनी ते पूर्ण केलं असं तुमचं म्हणणं आहे। आता आपण इथं काही दिव्यांग लोकांना ज्यांना सायकल भेट दिलेली आहे, ताई माझ्यासोबत आहेत। ताई, कसं वाटतं आज नवीन सायकल तुम्हाला मिळालेली आहे अनिल जाहीर सरांच्या माध्यमातून? अनिल जाहीर सरांच्या माध्यमातून मला सायकल मिळाल्याबद्दल मला खूप छान वाटतं आणि मला खूप आनंदी आहे। अनिल जाहीर सरांचे नाही का विचार खूप छान आहेत। मी इतर ठिकाणी खूप गेले पण मला आनंद झाला नव्हता, मी इथं आले त्यांचे विचार पाहून मला खूप मनाला खूपच आनंद झाला। मला माझं मन नक्कीच। या ताई, काय बोलाल तुम्ही? तुम्हाला आज नवीन सायकल मिळालेली आहे अनिल जाहीर सरांच्या माध्यमातून आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप छान दिवस आहे, कारण की आम्हाला गाडी दिलेल्या सरांनी खूप चांगलं वाटतंय। हॅलो, मी सुशांत दादांना ओळखते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मनापासून काम करणारे। पण जाहीर सरांना बघण्याचा मला पहिल्यांदाच योग आला। तळागाळातील लोकांचा, फक्त त्यांनी अपंगांचा विचार न करता गोर गरीब जनता म्हणजे जी अन्न पाण्याला भुकेली, ज्यांना घरदार नाही, त्यांचा सुद्धा त्यांनी विचार केला आणि सगळ्यांना धरून, गोरगरिबांना धरून त्यांनी आज भाषण केलं। मन हलकं झालं। मी एक आपली ऐकणारी श्रोती आहे आणि त्याच्या माध्यमातून मला सुशांत दादांचं आणि सरांचं खूप कौतुक वाटलं। असं तळागाळाला कोणी हात घालत नाही। पंढरपूरला जाणारे लोक भरपूर आहेत, तर ते म्हटले मी पंढरपूरला जात नाही, ह्या जनतेतच मी देव बघतो, याचा खूप मला अभिमान वाटला। आणि असे लोक कमी आहेत जगात की जे गोरगरिबांच्या भुकेले, तानेले, ज्यांना घर नाही, जे असं अशांचा विचार लोक करत नाही, फक्त लोक वर बघतात। आणि त्याच्यामुळं मला साहेबांना आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, साहेब 100 पार करू। नक्कीच तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या। आता ज्या पद्धतीने आता सायकल वाटप केलेलं आहे, कसं वाटतं आता नवीन सायकल तुम्हाला? चांगलं वाटतंय। चांगलं वाटतं। अगोदर सायकल होती का तुमच्याकडे? नाही। म्हणजे आता काय काम करता तुम्ही? पेंटिंग काम करताय। व्हेरी गुड। म्हणजे दिव्यांग असून तुम्ही पेंटिंग काम करताय। तुम्ही काय करताय? कसं वाटतं आज सायकल तुम्हाला मिळाली? चांगलं वाटतंय ना, छान वाटतं। कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी ब्युरो चीफ सतीश राठोड, धन्यवाद।
आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.